सपोर्ट मिळाला। आज ही महाराष्ट्र शासनाची बस सुरू झाली। पारवे साहेब, सूरज मस्के यांनी घेतलेल्या ज्या काही मेहनती आहे, या मेहनतीतून आज यशाचं फळ मिळालं। त्यांचं कुही तालुक्यातील खेतापूर येथील विद्यार्थिनींना शाळेसाठी डोंगरगाव येथे जाण्याकरिता बस सेवा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मागणी मांडली होती। तेव्हा विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असणारे माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून खेतापूर गावातून शाळकरी मुलामुलींसाठी बस सेवा सुरू करण्यात यश मिळविले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली वाहतूक सेवा उपलब्ध झाल्याने गावातील विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया भेटली सरकारकडून? आमच्या गावात आता बस सुरू करून भेटलेली आहे। आता ते रस्ता सुधारवणे पण थोड्या दिवसांनी होणार आहे। आम्हाला खूपच आनंद होऊन राहिला। आमच्या आनंदाची अशी आनंद कसा व्यक्त करावा असं काही समजून नाही राहिलं। तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद की आमच्या गावात आम्हाला बस सुरू करून दिली। तुमच्या बाईट बघून कलेक्टर साहेब तुमच्या गावामध्ये आले तर तुम्हाला काय काय आश्वासन दिलं का? गावामध्ये काय काय योजना तुम्हाला उपलब्ध करून दिल्या? त्यांनी म्हटलं की आमच्या गावात जसे वाघ आहे, त्यांची समस्या आहे, त्यांच्यासाठी ते उपाय करतील काही, आणि गोपाळ टोले यांच्यासाठी पण उपाय करतील आणि आमच्या गावचा रस्ता सुधरून देतील, हे त्यांनी सांगितलं। तो जिस तरीके से कल वीडियो वायरल हुआ बच्चों का स्कूल की बस के लिए, उसके लिए आपने अभी क्या उपाय योजना गाँव के लिए क्या किया? देखिए, एक कल वीडियो वायरल हुआ था और उसमें खेतापुर की एक गांव है कोई तालुका में, उसमें कुछ बच्चियां हैं जिनका ऐसा कहना था कि हमारे स्कूल में बस नहीं आते और रोड भी ख़राब है। तो आज हमने और एमएलए साहब भी हमारे साथ थे, हमने एक मीटिंग ली है यहाँ पे सबसे पहले आज से ही बस हम शुरू करवा दे रहे हैं। और दूसरा, जो रास्ता ख़राब था उसमें दो चीज़ें हैं। पहले जो टेम्प्रेरी उसकी दुरुस्ती है, जहाँ पे पॉट होल है, जहाँ पे बहुत बड़ा पैच ख़राब है, उसको हम लोग 5 सितंबर के आसपास से रिपेयर करेंगे, क्योंकि उसका टेंडर वर्क ऑर्डर करने का एक प्रोसेस है जो टाइम लगता है। 5 सितंबर से उसका हम दुरुस्ती शुरू करा देंगे। एक टोटल 1000 किलोमीटर का भी एक बड़ा प्लान है पूरे डिस्ट्रिक्ट में दस्तों को अपग्रेडेशन का, उसमें ये 7 किलोमीटर का पैच हम ले लेंगे। एक खेतापुर से 4 किलोमीटर का एक 30-54 जिसको विलेज रोड कहते हैं यहाँ पे, उसका भी वो भी एक रास्ता है, वो हम लोग डिस्ट्रिक्ट के फंड से उसको हम लोग दे देंगे। अभी यही बात नहीं है। और बस तो अभी शुरू हो गई है। जो टेम्प्रेरी दुरुस्ती है रास्ते की वो 5 सितंबर के आसपास से शुरू हो जाएगी, और जो 1000 किलोमीटर का पूरा प्लान है उसको भी ये 7 किलोमीटर के रास्ते को उसको समाविष्ट कर दिया जाएगा। इथे जेव्हा मी निवडून आली सरपंच पदावर, माझ्या गावामध्ये खापरी ते मांगली मी बस सुरू केली। त्याच्यामध्ये मला राजूभाऊचा खूप सपोर्ट मिळाला। राजूभाऊनी आम्हाला जेव्हा तेव्हा मदत केली। त्याच्यानंतर आता इथे खापरी आणि खेतापार या रोडवरील शाळेसाठी मुलं खूप त्रासदायक देत होते। पावसाळ्याचं पाणी गड्ड्यामध्ये साचत होतं, त्यांना त्याचा त्रास होत होता। त्यामुळे आपले मस्के भाऊनी आणि दंडारे भाऊनी आणि राजूभाऊनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी इथे बस सुरू करून दिली। त्यांचे मी मनापासून सर्वांचेच अभिनंदन करते आणि आभार मानते। हे खेड्यातल्या पालकांचे विद्यार्थी आहे। पालकांची समस्या एक तर वाहतूक घेऊ शकत नाही, वाहन नसल्यामुळे विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची व्यवस्था होत नव्हती आणि आमचे विद्यार्थी बऱ्याचदा अभ्यासाला मुकायचे, परीक्षेला सुद्धा मुकायचे आणि अभ्यासापासून वंचित व्हायचे। आज ही महाराष्ट्र शासनाची बस सुरू झाली। पारवे साहेब, सूरज मस्के यांनी घेतलेल्या ज्या काही मेहनती आहे, या मेहनतीतून आज यशाचं फळ मिळालं। त्यांचं मी अभिनंदन करते आणि मनपूर्वक त्यांचा आभार मानते। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, कुही।